मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि याच्यावर नंतर 11:30ला कदाचित पूर्ण ब्रीफिंग झाल्यावर आपण त्याच्या संदर्भात सगळी माहिती सभागृहातही देऊ आणि त्या संदर्भात आपले मत देखील व्यक्त करू। पण आता जी काही माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावर आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सैन्य दलाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता एक अतिशय महत्त्वाचा अभिनंदनाचा ठराव मांडला, त्याला पाठिंबा देण्याचे कर्तव्य उभं आहे। अध्यक्ष महोदय, 14 फेब्रुवारीच्या पुलवामावर झालेल्या दहशत हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाल्याने एक देशभरात सगळ्यांना संतापाचं अशा प्रकारचं वातावरण होतं। आणि या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतलेली आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आली, आपल्या सगळ्यांच्या वाचनामध्ये आली। परंतु अध्यक्ष महोदय, आज सकाळी झालेल्या किंवा आपण सगळ्यांनी पाहिलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई सेनेच्या 12 मिराज 2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट भागात पहाटे 3च्या सुमारास थेट हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मद, हिजाबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनांच्या दहशतवादांचे तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती देशाच्या 125 कोटी जनतेच्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे, येते। आणि हवाई दलाच्या या धाडसी कारवाईबद्दल हवाई दलाच्या जवानांचे समस्त महाराष्ट्राच्या वतीनं सगळे भारतीय पण त्याचं अभिनंदन करतायत। अध्यक्ष महोदय, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळं तर भारतीयांच्या सहनशीलतेचा अक्षरशः अंतच झालेला होता आणि त्यामुळं पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांना अतिशय चोख अशा प्रकारचं उत्तर दिलं पाहिजे, अशा प्रकारची आवश्यकता बनलेली होती। सगळ्यांची ती अपेक्षा होती। सगळं प्रत्येकाने आपलं राजकारण बाजूला ठेवून ज्यावेळेस देशाचा एखादा इश्यू पुढे येतो त्यावेळेस आपण सगळेजण 125 कोटी एक असतो, हा एक मेसेज जगाला देणं गरजेचं होतं, त्या शेजारच्या पाकिस्तान सारख्या राष्ट्राला देण्याचं गरजेचं होतं आणि ते उभ्या भारताने त्या ठिकाणी करून दाखवलं। आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपण सगळे भारतीय एक आहोत ही भावना आपली सर्वांची आहे। आणि अशा प्रकारच्या कारवाया जर कोणी आपल्यावर केल्या तर त्याला भारत देश कसं सडेतोड उत्तर देऊ शकतो हे सकाळच्या 3:30च्या हल्ल्यामध्ये संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे। आणि त्याच्यावर राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेब जो इथं अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला, त्याला सैन्य दलाचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला, त्याबद्दल आम्ही पण सगळे जणांचाच त्याला पाठिंबा आहे। आम्ही सगळेजण त्याला मनापासून पाठिंबा देतो।